अगदी 4 दिवसापूर्वी आणि त्यांचं स्वागत इथे आम्ही करतोय. आल्याच ते लगेच सन्माननीय सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळेजी यांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी नक्कीच चर्चा करतील. कारण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी समोर येत होत्या त्यांच्या प्रकृतीविषयी ते आता फिट आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर काम करत असलेली संस्था देखील अफलातूनरित्या काम करते. तर स्वागत करूया उषाताई संजय भोईर यांचं. वेलकम वेलकम आणि आपलं खास स्वागत आहे या मंचावर. अंतिम सामना सुरू झालाय आणि निश्चितच सन्माननीय नगरसेविका उषाताई संजय भोईर यांचं आपण स्वागत करूया. चला मॅच ऑन करूया. पहिल्या षटकासाठी आलाय केतन. तर स्ट्राइक केडला बॅटर आहे आमिर दाफेदार. नॉन स्ट्राइक केडला उबेद खान. शॉट ऑफ डिलिव्हरी. वा 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 सुरुवात बघा आमिर दाफेदार. फायनलची सुरुवात अंतिम सामन्याची सुरुवात अगदी षटकारानं स्वागत केलंय उषाताईंचं. षटकार आपले देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार. आपले सुपर बॅटिंग. आव्हान स्वीकारलं इथे डेलिकेट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. केतन इथे आता ही लढाई जिंकली आहे. इथे थोडंसं एक वेगळेपणा करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळू शकला असता मात्र कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी वेगळं होतं ते म्हणजे आमिरच्या. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. पहिला चेंडू षटकार. दुसऱ्या चेंडूवर आलाय डॉट बॉल. त्यामुळे कॉन्टेस्ट रंगणार आहे. एका बाजूला सुरई आहे दुसऱ्या बाजूला मीरा रोड आहे. फायनल मॅच अंतिम सामना. क्रॉस बॅटेड स्ट्रोक चेंडू प्ले आणि मिस. टप्पा जर बघितला तर अतिशय खोलवर होता. लाईन अँड लेंथ कंप्लीट चांगली दिसते. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्यावर जो घणाघात केला मात्र त्यानंतर आपल्या जेन्युइन लाईन अँड लेंथवर येताना इथे केतन पाहायला मिळतोय. फायनेस्ट बॉलर. काही टॅलेंटेड क्रिकेटपटू आज पाहायला मिळालेत. वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा करताना जाताना हीच गोष्ट मनाला सुखावणारी असते. डोळ्यांना देखील सुखावणारी असते की अनेक वेगवेगळ्या गावातील ही मुलं एकत्र येऊन आपलं ग्रामीण क्रिकेट रंगवताना दिसत आहेत. वेल प्लेड. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. काय घडतंय अंतिम सामन्यामध्ये. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू ही निर्धाव. वा केतनने देखील इथे मन जिंकली आहेत की जर तू तुझ्या संघाचा शो स्टॉपर असतील तर मी देखील माझ्या संघाचा शो स्टॉपर आहे. अंतिम बॅटल द फायनल काउंटडाऊन. प्रेक्षकांची उपस्थिती मान्यवरांची उपस्थिती आणि त्यातच रंगलाय हा अंतिम सामना. नगरसेवक चषक 2025 चा गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमचा हे नेत्रदीपक आयोजन. वेल प्लेड. चांगला ड्राईव्ह आहे. इथे धाव पूर्ण होणार आहे. थोडंसं फंबल झालं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील कमबॅक अफलातून झालंय. आता या षटकातील शेवटचा चेंडू. आक्रमण करावंच लागणार आहे. मागच्या सामन्यात देखील अतिशय स्पेशल आक्रमण केलं होतं यश जाधवनं आणि त्यानंतर संघाला धावसंख्या अगदी 70 जवळ घेऊन गेला होता. मात्र इथे कॅल्क्युलेशन काय आहेत रॉयल स्टनर मीरा रोडचे याविषयी थोडेसे अंदाज बांधायला हवेत. मी म्हणेन 5 षटकामध्ये जर 55 ते 60 धावा केल्या तर देखील मॅच कडक होईल. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटकार जर बघितला तर उबेद खाननं सजवलाय. बैठक शॉट ज्याला म्हटलं जातो. 4 धावांचा इशारा. पंच अजित पुत्रन सरांचा 4 धावा. देवराम भोईर आमचे हरकत नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर आलाय. आकाश येतोय. या मालिकेत अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. स्लो डिलिव्हरी होती. टॉप पेज लागली आहे. चेंडू कुठे जाणार आहे. लेट्स सी. प्रयत्न जबरदस्त. आता इथे कॉल असेल अंपायरचा. एक्झॅक्टली काय घडलंय. येस वी आर चेकिंग कारण कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. मात्र आमच्या कॅमेरामॅनने ही ऍक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने पकडली आहे.
येस सर, सेफ आहे. अफलातून एफर्ट, अफलातून एफर्ट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रामाणिक टाळ्या झाल्या पाहिजेत या एफर्ट साठी. चेक करूनच बोलतोय भाई. भाई मैं हूं ना. एकच धाव आले या दरम्यान, फक्त एकच धाव आले. टॉपेज होती आणि काय एफर्ट तिथे सुजितचा. अफलातून एफर्ट, तब्बल 5 धावा वाचवलेत. ओ यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एज लागले आणि चेंडू अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी. हा चौकार येतोय. मगाशी 5 धावा वाचल्या करी, इथे मात्र दैवाची साथ आहे, 4 धावा. निर्भीड बाना नेता लाभला, निर्भीड बाना नेता लाभला ठाण्याच्या जनतेसाठी, अहो ठाण्याच्या जनतेसाठी. प्रत्येक चेंडूवर आव्हान लिहिलंय आणि त्या प्रत्येक चेंडूवर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. इथे दोन्ही संघ हे दाखवत आहेत. एका बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या बाजूला दैवाची साथ. असंच काही घडताना दिसते. हा अंतिम सामना तुम्ही बघताय. अगदी 5 दिवसाची मेहनत, अगदी 5 दिवसापासून सुरू असलेला हा सोहळा आता आपण बघतोय अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. एक अतिशय चांगली लँड डिलिव्हरी होती. कौतुक आहे, कौतुक आहे. इथे एकूणच आपण बघतोय आकाशच्या ऍक्शनचं मी कौतुक करेन. एक जेन्युइन लेदर बॉल ऍक्शन त्याची आम्हाला पाहायला मिळते. मात्र त्याची अॅक्युरेसी हा त्याचा सगळ्यात महत्वाचा USP आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा इथे जर बघितला तर निश्चितच विचार करावा लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. कारण पंच तिथे स्क्वेअर लेग पंच सांगतायत की हाताच्या एक्झॅक्टली कुठल्या बाजूला लागलाय. मात्र हा कॉल स्क्वेअर लेग पंचांचाच असतो. अतिशय चांगलं डिसिजन इथे पाहायला मिळते. आणि नो डाऊट इथे जे 2 पंच उभे आहेत, सन्माननीय अनिल वाघेला सर आणि दुसऱ्या बाजूला वन ऑफ द लीजन इन द गेम मिस्टर अजित पुत्रन सर इथे पाहायला मिळत आहेत, ज्यांनी कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. आणि टेनिस बॉल क्रिकेट, अगदी MRI बॉल क्रिकेट पासून ते आता आपण बघतोय टेनिस बॉल आणि आता विविध कंपनीचे चेंडू आलेत, ते सगळं त्यांनी पाहिलंय. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव जास्त आहे. गुड डिसिजन. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. इथे हा चेंडू लेफ्ट केलाय कारण तो आवाक्या बाहेरचा आहे. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. 5 षटकांचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं कॉन्टेस्ट, चांगलं कॉन्टेस्ट. आकाश वर्सेस उबैद खान. जागा बनवलीये, जागा बनवलीये. जास्त वेळ थांबणारा खेळाडू नाहीये. अगदी शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि लो फुल टॉस वर घेऊन चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. जे 21 धावा. अंतिम सामन्यातील हे दुसरे षटक. धाव संख्या 21. अजूनही षटक संपायचं बाकी आहे. त्यामुळे या षटकात अजून काही धावा मिळवण्याचा प्रयत्न मिरावचे खेळाडू करतील. चेंडू आपण बघतोय अगदी टॉप एजला लागलाय. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. ॲब्सोल्युटली ग्रेट. पीयूष पाटील स्पेक्टॅक्युलर कॅच. कार्बन कमाल कॅच. नगरसेवक चषक कॅच. काय चेंडूवर झेप घेतली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इतकं धावून जात शेवटपर्यंत नजर ठेवत. व्हाट अ कॅच. हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. हे व्हिडिओ कट्स होतील. हा रील कट होणार आहे. सुपर्ब. देवराम भोईरजी नाना यांच्या मार्फत आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक इथे पीयूष साठी आलंय. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेत तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता. तोच पीयूष पाटील आपल्याला पाहायला मिळते. वा पीयूष वा, अभिनंदन तुझं. आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. सुबब. काय झेल झालाय इथे. उबैद खानला माघारी पाठवणारा तो झेल ठरलाय. फलंदाज बाद झालेत. षटक संपली आहेत. 2 धाव संख्या 21. पहिल्या षटकात धाव होत्या 11, सरासरी 11. 2 षटकांतर धाव संख्या 21, सरासरी 10.5. मात्र इथे गडी बाद झालाय, तो म्हणजे उबैद खान. पहिला धक्का बसलाय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये, त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये आलाय. इसरार खान बाबू यांना टोपण नावाने प्रसिद्ध आहे. जरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये
केतनच येतोय दुसऱ्या षटकासाठी आणि संघाच्या तिसऱ्या षटकासाठी केतन वर्सेस आमिर दाफेदार. ओ एवढा समोर आहे, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, प्ले अँड हिट असंच म्हणावं लागेल. अतिशय ऑन द ऑफ खेळलेला अफलातून फटका आहे. चांगला हा बॉलीचा वापर इथे करताना आमिर दाफेदार. षटकार. केतनवर पहिल्या चेंडूवर आक्रमण, मागच्या षटकाच्या देखील त्याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं, त्यामुळे धावसंख्या आता फुगते, ती जाऊन पोहोचते 27 वर. 27. ओ इथे पुन्हा एकदा कडी केले. पहिल्या चेंडूवर षटकार खेळणार तर दुसरा चेंडू मी निर्धाव करणार आहे. कुठेतरी तोच योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात हीच गोष्ट झाली होती. लेट्स सी तिसरा चेंडू या षटकातील कसा असेल. अनेक अनेक इंटरेस्टिंग पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या दरम्यान. थोड्याच वेळात अंतिम सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी पाहायला कोणी विसरू नका या नगरसेवक चषक 2025 ची. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे, काही धावा लगेच ऍड होतील. एकूणच या टोटल मध्ये एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. सांज वेळ सुरू होते. एकूणच आपण बघतोय या स्पर्धेचा अंतिम सामना. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेली ही स्पर्धा, अगदी मान्यवरांनी भरभरून प्रेम दिलेली ही स्पर्धा, अनेक अनेक स्तरातून निश्चितच वलयांकित ठरलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल केतन वर्सेस इसरार. शॉर्टपिच डिलिव्हरी होती, तिथून चेंडूला बाहेर काढलं जाते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बाबूचा तो एकूणच झोत आहे. ऑन साइडला भरपूर क्रिकेट खेळत होतो, मात्र हा चेंडू जर भिजला तर हातभर वळालाय. व्हॉट अ बॉलिंग, गुड चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा कौतुक करेन या एकूणच मालिकेसाठी ज्या ट्रॉफीज फाउंड करण्यात आले त्याचं अफलातून ट्रॉफीज आहेत आणि निश्चितच सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत नगरसेवक चषकामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. वा केतन वा. पहिल्या चेंडूवर षटकार केल्यानंतर कमबॅक बघा. मागच्या षटकात जे केलं होतं तेच या षटकात सुद्धा करताना. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. इसरार खान आतापर्यंत या मालिकेत धावांचा रतीब दाखलाय, मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये अजूनपर्यंत झगडावं लागतंय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक वेळेला चॅलेंजेस वेगळी असतात. ओ या वेळेला हा चेंडू निर्धाव बघा. टाळ्या आमच्या पंचांनी सुद्धा वाजवलेत. व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार काढलाय, त्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या, या षटकात फक्त 7 धावा. वाजणार डीजे, कम ऑन डीजे. दोन षटकात 21 धावा होत्या, या षटकात फक्त आले 7 धावा, त्यामुळे सरासरी खाली आले. काय जबरदस्त कमबॅक केतनचा इथे आपल्या संघासाठी. सामना सुरू आहे. जय दुर्गा सुरई वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आणि आतापर्यंत कमाल केली आहे. 1 विकेट गेली आहे उबेद खानची. 12 धावा केल्या उबेद खाननं. मात्र इथे अजूनपर्यंत या सामन्यामध्ये जी स्पर्धा हवी आहे, जे कॉन्टेस्ट हवे ते जिवंत आहे. किती धावा, प्रेक्षकांची अपेक्षा काय? आतापर्यंत इथून पुढे जर 20-22 धावा आल्या तर 50 धावा पूर्ण होतील आणि एक चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षक करतील. मात्र मी मागाशी जसं सांगितलं की मायबाप प्रेक्षकांनी निश्चितच प्रेम दिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक अनेक विभागातून वेगवेगळ्या संघांनी जबरदस्तरित्या सहभाग घेतला. तब्बल 32 संघ या एकूण स्पर्धेमध्ये खेळून गेलेत आणि हे 2 संघ आपल्याला आता ऍट द एंड पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाचा सन्मान केलाय आमच्या आयोजकांनी. थँक्यू व्हेरी मच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. आयुष येतोय, अजून एक अफलातून टॅलेंट. अगदी आपल्या परिसरातून येताना त्याने आपलं टॅलेंट दाखवलंय. कलात्मकता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जेन्युइन आहे. लक्षात घ्या, बऱ्याचदा अग्रेशन येतं, मात्र त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा या मुलाने तो कंट्रोल दाखवलाय.
यावेळेला आपण बघतोय थोडस मी जास्त बोललो का, हा नो बॉल आहे, अगदी पिचच्या बाहेर लँड केला या चेंडू. थोडासा शोल्डरचा जास्त वापर करण्याचा प्रयत्न, मात्र या गोष्टी होतात, क्रिकेट आहे, कधी कधी काही गोष्टी थोड्याशा अनावधानाने होतात, मात्र त्याच्यावर तुम्ही मात कसे करता. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो ना एखाद्या सेटबॅक नंतर तुमचा कमबॅक कसा असतो, तो कमबॅक इथे पाहायला मिळेल का. ज्या पद्धतीने केतननं कमबॅक केले तो कमबॅक तसा इथे आयुषचा पाहायला मिळेल का. नो बॉल आलाय आणि फ्री हिट सुद्धा आहे, मुक्त फटका, फ्री हिट. शॉर्ट पेज डिलिव्हरी आहे, इथे धावा किती मिळणार हा प्रश्न आहे. हा झेल जरी झाला तरी फलंदाज बाद होणार नाहीये, कारण फ्री हिट आहे. चांगला चेंडू दडपणाखाली, मात्र हा चांगला चेंडू तिथे नक्कीच डिलिव्हर केलाय. वेल बोल्ड आयुष. धावसंख्या झाली ती म्हणजे 30. अप्रिशिएट करतायत, प्रत्येक खेळाडू अप्रिशिएट करतायत, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. कारण लक्षात घ्या, या टॅलेंटला जर तुम्ही आता जर चांगलं गोंजारलं तर येत्या काळात तो मोठा खेळाडू होऊ शकतो. थोडंसं रनवे मध्ये चूक होत आहे. थँक्यू व्हेरी मच. वाह, काय प्रेक्षकांची संख्या. आमच्या GTC लाईव्हला देखील अतिशय चांगले व्ह्यूज इथे मिळत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगलं प्रेम दिलंय तुम्ही या स्पर्धेला. नेक्स्ट बॉल आयुष, वार पेच केलाय, व्हॉट अ बॉल. यॉर्कर डिलिव्हरी होती, अगदी बुंदा चेंडू ज्याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये, तो चेंडू इथे पाहायला मिळतोय. बघा, टॅलेंट फक्त हसून चालत नाही, तर टॅलेंट ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते एक्झिक्युशन इथे पाहायला मिळतंय, ते म्हणजे आयुषच्या माध्यमातून. जो आतापर्यंत हायएस्ट खेळाडू ठरलाय, या एकूणच हायएस्ट रनगेटर खेळाडू ठरलाय या मालिकेमध्ये, त्याला इथे धावांसाठी झगडावं लागतंय. नेक्स्ट बॉल, ओ प्ले अँड मिस, प्ले अँड मिस. उत्तर नाहीये, काय टाळ्या पडतायत प्रेक्षक बघा. वाह, थँक्यू व्हेरी मच. एवढीच गोष्ट आम्ही सांगू शकतो. आणि सुरी गावातील बरेच पब्लिक इथे आलेत, एन्जॉय करतायत ते, क्या बात आहे. कारण त्यांना माहिती आहे आज सुरई गावात आम्हाला नगरसेवक चषक न्यायचा आहे आणि त्यासाठी ही सगळी मंडळी इथे आलेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, आमिर दाफेदार, तांबडा नाहीये, स्टायलिश फटका बघायला मिळतोय. काय कडक स्ट्रोक आहे, कव्हर रिझन मध्ये आलाय, खणखणीत चौकार. खडक बॅटिंग, खडक बॅटिंग. इथे धावांसाठी झगडावं लागत होतो, त्यात हा एक अतिशय आशेचा किरण दाखवणारा चौकार येतोय. 4 धावने संघाची धावसंख्या 35 वर. समोर खेचलंय, ओव्हर पिच डिलिव्हरी, सरळ आपण बघतोय. काय एफर्ट, जबरदस्त प्रयत्न झाला होता तिथे, मात्र हा षटकार आहे. गुड शॉट बाय आमिर दाफेदार. देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार, आपले देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार. वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर आमचा नेता झुंजार आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील अतिशय झुंजार होतोय. पहिल्या काही चेंडूमध्ये जास्त धावा नव्हत्या, मात्र मागच्या 2 चेंडूत आले तब्बल 10 धावा आणि इथे धावफलक फुलतोय, तो म्हणजे 41 वर जाऊन पोहोचतोय. वेल प्लेड आमिर दाफेदार. यावेळेला योग्य स्ट्रोक नाहीये, योग्य स्ट्रोक नाहीये, एकाच धावावर समाधान मानावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 42, षटक मात्र इथे संपतायत, तर ती म्हणजे 4 धावसंख्या 42 सरासरी इम्पॉर्टंट आहे, ही महत्वाची गोष्ट आहे या एकूणच ॲटमॉस्फिअर मध्ये. ती म्हणजे 10च्या वर सरासरी आहे, 10.50 अशी सरासरी मेंटेन ठेवले, ती म्हणजे टीम रॉयल स्टनरनं. या षटकात अजून 2 ते 3 मोठे फटके आले तर या मॅचला एक वेगळी मजा येणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जयदुर्गा सुरीचा जर विचार केला तर त्यांचे बॅटर देखील फॉर्मात आहेत, अतिशय क्लास बॅटिंग आम्ही सकाळच्या सत्रात देखील एन्जॉय केली होती, त्यामुळे निश्चितच या मॅचला मजा नाही येणार तर मग कोणत्या मॅचला. रुपेश, सुजित, केतन ही बॅटिंग लाईनअप आहे, आकाशला कोण विसरेल, त्यामुळे निश्चितच त्यांच्यावर दबाव टाकायचा असेल तर या घडीला 55च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 42. लास्ट ओव्हर विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. विशालला देखील आता दाखवून द्यावं लागेल की 50च्या आतमध्ये रोखायचंय की काय करायचंय. लेट्स सी. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, चेंडूला फेकून दिलंय, काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. वाह,
आमिर दाफेदारचा कडक षटकार. पोलादी छातीचा द वंडर बॉय. पहिल्या चेंडूवर षटकार. आतापर्यंत इथे 3 षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. लेट्स सी व्हॉट नेक्स्ट. ओ ए जय फलंदाज बाद होईल, त्यामुळे आमिर दाफेदारला इथे पॅव्हलियनचा रस्ता. गुड कमबॅक वन्स अगेन बाय सुरेश. साठी सुद्धा एक पारितोषिक आलंय. जर सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जर झेल टिपलात तर निश्चितच तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. भूषण भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, लक्षात घ्या. प्रेक्षकांना ही संधी आहे. नाही दादांनी नाही, दुसरे भूषण भोईर आहेत. नावातील साधर्म्य हा केवळ योगायोग समजावा. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितेश मोरे. आजच्या सामन्यात देखील नितेशने काय बॅटिंग केली होती, त्यामुळे नितेशकडे स्वीट मेमरीज आहेत. लेट सी या मॅच मध्ये त्याच्याकडे आता काही चेंडूंचा अवधी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. अंतिम सामना तुम्ही बघताय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 48. रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस सुरी. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, फटका योग्य नाहीये. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झालंय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. धावसंख्या 49. जी एक अपेक्षा होती ऍज अ क्रीडा रसिक, जी अपेक्षा होती की 50 किंवा 50च्या पलीकडे धावसंख्या गेली पाहिजे, ती अपेक्षा आता पूर्ण होते. आता फक्त गरज आहे की ही धावसंख्या चेस डाऊन कशी होणार. मात्र अजून काही चेंडू किती धावा ऍड करतील या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल. बाबू हम देर से आएंगे, हम भी दुरुस्त आएंगे. आणि यस घेतला काय झेल. अहो कैलास भाऊ 100 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करताय. कधी हरलाच नाही. तर 20 रुपये राकेश भोईर यांच्याकडून नाही आहे ते पारितोषिक. या कैलास भाऊ या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. मात्र ही मॅच बघा अगदी रंगात आले. या षटकारांना पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणताना संघाची धावसंख्या 55. ग्रेट बॅटल. कोण जिंकणार सामना, सुरी की मीरा रोड. अजून एक. बाबू आपल्या टोटल मध्ये आता वृद्धी करतोय. अगदी कडक शॉट आहे. नगरसेवक षटकार. कधी हरलाच नाही, मागं फिरलाच नाही, त्याचा पॅटर्न लई डेंजर. कधी हरलाच नाही. या मालिकेत आतापर्यंत बाबूचा पॅटर्न चाललाय. पहिल्या 2 सामन्यातच त्यांनी तब्बल 100 ही गाठली होती. मागच्या सामन्यात तो जास्त काही करू शकला नव्हता, मात्र तरी देखील या पर्टिक्युलर मॅच मध्ये अगोदर झगडताना दिसला. मात्र मागच्या 2 चेंडूवर त्यांनी 2 षटकार ठोकलेत. आणि निश्चितच आपण बघतोय अफलातून बॅटिंग. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 61. 61 धावा रॉयल स्टनर मीरा रोडची झाली आहे अंतिम सामन्यामध्ये. त्यामुळे बॅटिंग करताना निश्चितच चांगली धावसंख्या. हा चेंडू खाली राहिलाय चेंडू. धावसंख्या 61. 62 धावांचं लक्ष. चला मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्टनर टीमला विनंती करतोय लगेच जा, जास्त वेळ वाया घालवू नका. थँक्यू व्हेरी मच. मात्र काय अंतिम सामना आता सेट झालाय. ज्या गोष्टीची प्रेक्षक
आतुरतेने वाट बघत होती, कारण मी मगाशी म्हटलं की जयदुर्गा सूर्य संघाकडे देखील ते बॅटर आहेत जी ही धावसंख्या बनवू शकतील. मात्र त्यांच्या समोर आता एक चांगलं युनिट जे बॉलिंग युनिट आहे त्यांचा सामना त्यांना करावा लागेल. अंतिम मॅच कोण जिंकणार हा प्रश्न थोड्याच वेळात रिव्हील होणार आहे. मात्र पाहायला विसरू नका मित्रांनो, नगरसेवक चषक ही स्पर्धा आपल्या दिमतीला आहे. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम यांच्या माध्यमातून काय अफाट असं आयोजन, जबरदस्त नियोजन झालंय आणि मागच्या 5 दिवसात आनंद आणि आनंदच दिलाय. थँक्यू व्हेरी मच भोईर परिवाराचं, थँक्यू व्हेरी मच बाळकुमच्या स्पोर्ट्स क्लबचं ज्यांनी आम्हाला संधी दिली आजचा एक दिवस का होईना. थँक्यू व्हेरी मच. मात्र आजची ही माझी वेळ इथे संपुष्टात येते. माईक सुपूर्द करतोय आमचा स्टार समालोचक मिस्टर मनीष पाटील यांच्याकडे. थँक्यू. ओ टू यू मनीष. धन्यवाद संकेत पाटील सर, धन्यवाद बंटी देसाई सर. आपण आता आहोत अंतिम लढतीमध्ये आणि अंतिम लढतीमध्ये लक्ष ठेवलेलं आहे 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या. काळोख होण्याच्या अगोदर हा अंतिम सामना संपला पाहिजे. आम्ही आभार व्यक्त करतो आधारस्तंभ सन्माननीय देवराम नाना भोईर यांचं. तसंच आम्हाला आशीर्वाद लाभले सन्माननीय संजयदादा भोईर, सन्माननीय भूषणदादा भोईर, सन्माननीय उषा वहिनी भोईर, तसेच विकेशदादा भोईर यांच्या वतीने आम्हाला सातत्यानं ती मदत, सहकार्य, प्रेम मिळालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर आम्ही आभार सर्व आमच्या भोईर परिवाराचं तर व्यक्त करतच आहोत, पण तसंच आम्हाला सहकार्य सातत्यानं मिळालेलं आहे. सर्व सन्माननीय देणगीदारांचं, पाहुण्यांचं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय विक्रमजी भोईर, सचिनजी वैती, निलेशजी वैती, विजयजी वैती, संदीपजी सानप, विजयजी पाटील, राकेशजी भोईर, रमेशजी भोईर, कश्यपजी भोईर, जयजी सावंत, विजयजी नायडू, किशोरजी भोईर, रत्नाकरजी मडवी, अमितजी सिंग, साजनजी भगत, विकासजी पाटील, रितेशजी पाटील, अनिलजी पाटील, रुद्रजी हजारे, धीरजजी भोईर, रोहितजी पाटील आगरी, मेजवानी ढोकाळी, योगेशजी परदेशी, तश्मिनी हॉटेल बाळकुम, श्री गोविंद स्वाद चायनीज बाळकुम, जिग्नेश्वर स्पोर्ट्स बाळकुम, हरीश किचन ढोकाळी आणि रोगन स्पाइस चायनीज ढोकाळी. सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास यानंतरही वृद्धिंगत होईल हीच अपेक्षा. तर 2 बॅटर्समध्ये त्याच्यामध्ये पोचते. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. रॉयल स्टोनर्स मीरा रोड. आतापर्यंत आपण योग्य क्रिकेट खेळलेला आहात आणि आता सुद्धा तसंच क्रिकेट खेळाल ही शाश्वती आम्हाला आहे. त्याचमुळे एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे. त्याचमुळे हा जो 62 धावांचा पाठलाग आहे तो केला जाईल की तो रोखला जाईल, त्यासाठी आता हे 2 संघ पुढच्या 25 मिनिटांमध्ये त्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी जिंकण्यासाठी हे प्रयत्न करताना पाहायला मिळतील. आणि कुठल्या संघाचे प्रयत्न यशस्वी होत आहेत हे देखील पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक GTC लाईव्हवर सातत्याने ही स्पर्धा पाहत आहेत. तसेच या हायलँडच्या मैदानावर सुद्धा सातत्याने मागच्या 5 दिवसांपासून जो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे त्याबद्दल आम्ही देखील खरंच कृतकृत्य झालेलो आहोत. आणि असंच प्रेक्षकांचं प्रेम दरवर्षीप्रमाणे आम्हाला यावर्षी सुद्धा मिळालेलं आहे. तसेच गावदेवी स्पोर्ट्स देखील तितकंच आभार, ज्यांनी एक वैभवशाली परंपरा सातत्याने जोपासलेली आहे. एक चांगलं क्रिकेट संघांना खेळण्याची संधी नगरसेवक चषकाच्या वतीनं नेहमीच मिळालेली आहे. त्याचमुळे 6 षटकांचे 2 राऊंड्स आणि त्यानंतर 5 षटकांचे 3 राऊंड्स म्हणजे हा अंतिम राऊंड आपण चालू केलेला आहे. पहिल्या डावामध्ये 30 चेंडूंमध्ये 61 बनवल्या, 62चं लक्ष्य सेट केलेलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर होतोय अंतिम लढतीच्या दुसऱ्या डावाचा 5 वाजून 27 मिनिटं आणि तो हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आदिल तयार. स्ट्रायकर एंडला रुपेश पाटील. पहिल्याच बॉलवर ऑनसाइडला स्वागत करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेगचे डिरेक्टेड झालायत, पण त्या ठिकाणी फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. पहिल्याच बॉलवर एक धोकादायक सिंगल पूर्ण केलेले आहे फलंदाज रुपेशने आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचतायत सुजित. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी पाहूया ती तयारी कशी दिसते. खरं तर एक डेडली फायनल विन सुरुवातीची आपण पाहिली या अगोदर आणि अशीच फायनल ही सुद्धा होते का जशी अपेक्षा आहे सुरुवातीच्या सर्व समर्थकांना. या अगोदर चांगला खेळ रॉयल स्टोनर्सच्या फलंदाजांचा आपण पाहिला. आदिल ओव्हर द विकेट.
यावेळेस ताकद लावले पण जास्त उंची अंतर गाठलं जात नाहीये. क्षेत्ररक्षक यश जाधव बॉलवर पोहोचतायत, वेगाने धावता झेल पूर्ण करतायत आणि दुसऱ्या बॉलवर फलंदाज सुजितचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद. जय दुर्गा सुरई. आणि विकेट जाते ती म्हणजेच आदिलच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत पोहोचतायत. आदिल चांगली सुरुवात रॉयल स्टर्स मिरावडी या संघाला देतो. सकाळ आपण रॉयल स्टर्स देखील चांगलाच खेळ सादर केलेला आहे. सकाळच्या 3 सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर 2 सामन्यामध्ये विजय नोंदवत अंतिम फेरी गाठण्याचं काम जयदुर्गा सुरई या संघाने केलं आणि दुपारच्या नंतर रॉयल स्टर्सच्या संघातला एकूण एक खेळाडूचा दबदबा या स्पर्धेत आपण अनुभवला आणि त्याचमुळे 2 अजिंक्य संघ आजच्या दिवसातले या अंतिम लढतीमध्ये आपण पाहणार आहोत. धावसंख्या झाले 1 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल आदिलचा आउट द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज निशांत. यावेळेस पुन्हा एकदा संधी यशकडे आहे आणि लगातार दुसरा झेल तो टिपतोय आणि शून्यावर निशांचा खेळ संपतोय. आल्या पावली परत गोल्डन डक. आहे ते टॉप 4 टीम मधून निवडलं जाईल. लक्षात घ्या अशी सूचना आयोजन समितीच्या वतीने आलेली आहे. बेस्ट बॉलर बॅटर, बेस्ट फिल्डर अँड मॅन ऑफ द सिरीज हे टॉप 4 टीम्स मधून निवडले जातील. लक्षात घ्या अशी सूचना आम्ही या अंतिम सामन्याच्या संपण्याच्या अगोदरच देत आहोत. जे वरचे 4 संघ आहेत त्यापैकीच विभागणी करून मूल्यांकन करून खेळाडू निवडला जाणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय केतन. आतापर्यंत ब्रेस कंप्लीट केलेली आहे. गोलंदाजाने हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होतोय. या अंतिम लढतीमध्ये चांगली सुरुवात आदिलच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. रॉयल स्टर्ससाठी हॅट्रिक बॉल आदिल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पण यावेळेस गॅप आहे. यश चेस कमी पडेल आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल आहे धडकेबाज चौकार. ठीक आहे तर मिळतीलच 1 लाख रुपयांच्या. त्याचमुळे तर जिंकलं तर तेवढं बक्षीस आहेच, लावण्याची गरज तर नाहीच आहे. आणि पाहूया आता ते 1 लाख रुपये कुठल्या संघाला मिळते आहेत. ते 50,000 रुपयावर कुठला संघ समाधान व्यक्त करतोय. उपविजेता पद कुणालाच नको असतं. विजेतेपदासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाडतो आणि पाहूया 1 लाख रुपये आणि भव्य नगरसेवक चषक कुठल्या संघाच्या नावावर जातोय. चौकार खेचून आता बरोबरीचा खेळ आहे असंच केतन मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. हॅट्रिक बॉलवर त्यांनी चौकार खेचला आणि तो आत्मविश्वास आपल्या संघाला तो प्रदान करतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आदिल सज्ज होते पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. केतन पाटीलसाठी अग्निपरीक्षा आहे प्रत्येक खेळाडूची आणि खरं सोनं अग्निपरीक्षेला घाबरत नाही. परफेक्ट ब्लॉक कॉल डिलिव्हरी गोलंदाज आदिलच्या वतीने पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 5. गडीबाद झालेले आहेत 2. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू आणि 57 धावांची गरज. अंतिम लढत जशी व्हायला हवी होती तशीच कुठेतरी होते. या दुसऱ्या डावामध्ये तसंच चित्र पाहायला मिळते. पाहूया सुरई संघाकडून तो मोठा फटका या शेवटच्या बॉलवर येतोय का. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मधून नो मॅन्स लँड मधून बाहेर काढला जातोय. बॉल मिड विकेट क्लिअर होतोय आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर खेचतोय पुन्हा एकदा केतन. या डावातला दुसरा चौकार. 4 धावा.
फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 9. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेले ते म्हणजेच अजूनही 53 धावांचं 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. डोंट गो एनीवेअर. स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह. आपण जर या मैदानात आहात तर नक्कीच तुमचा घरी जाण्याचा इरादा नसेल, कारण ही लढत तशी होणार आहे. मोठ्या संख्येनं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षक हा स्पर्धाचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा सुखावलेला आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांचं मन राखलं जातं या दोन्ही संघांच्या वतीनं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय तो म्हणजेच यश. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पुढचा बॉल या दुसऱ्या षटकातला पहिला. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत रुपेश. चांगला बॉल खोलात ठेवला होता. डिगआउट केले बॉलला. मिडॉनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. पूर्ण होते एक सिंगल आणि आता अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते 10 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. 23 चेंडू 52 धावांची गरज. जसं सूत्राशिवाय गणित सोडवलं जात नाही तसंच अचूक खेळाशिवाय सामना जिंकता येत नाही आणि तसाच खेळ आता एका बाजूने गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि फक्त जयदुर्गा सुरई संघाला बनवता आलेले आहेत ते म्हणजेच 10 धावा. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर यश तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यश धीम्या गतीचा बॉल दुप्पट वेगाने केलाय प्रहार आणि त्या बॉलवर छाप लावली 6 धावांची. केतन पाटील कॅप्टन असावा तर असा षटकार 6 धावा. आपले देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार. आपले देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार. देवराम नाना भोईर यांचे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. पण एक महत्वाची सूचना आहे की जे संघ सेमीफायनल्स मध्ये पराभूत झालेले आहेत आपला एक मेंबर मुख्य मंचावर पाठवून द्यायचा आहे. आपण तिसऱ्या बक्षिसासाठी टॉस करणार आहोत. तर नरेश स्पोर्ट्स कासार ओळवली आणि साई कशिश बोरशेती आपला एक मेंबर मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत आणि तुम्ही दोघं जर 5 मिनिटात आले नाहीत, दोघा संघांपैकी एकही मेंबर जर आला नाही तर मग जो समितीचा निर्देश असेल तो तुम्हाला अंतिम मान्य करावा लागेल आणि तुमचा प्लेइंग 11 मधला कुठला तरी मेंबर हवा आहे अशी सूचना आलेली आहे. तर तुम्ही आला नाहीत तर जो कमिटीचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज केतन पाटीलच्या वतीने पाहायला मिळतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आपण पाहतोय. बघा कुठलाही सामना प्रोटेस्ट करून जिंकता येत नाही. कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी ती मेहनत तुमच्याकडे असायला हवी. आता यशच्या वतीने पाहूया. तो धीम्या गतीचा खेळ पाहायला मिळतोय पण आडव्या बॅटनं लपेटलाय बॉलला. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. इथे तिथे यहा वहा देखू जा. मैदानाच्या आतमध्ये या अंतिम लढतीमध्ये केतन पाटीलची हवा. षटकार. निर्भीड बाना नेता लाभला ठाण्याच्या जनतेसाठी. अहो ठाण्याच्या जनतेसाठी. केतन वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खर तर पहिले 2 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर एक जबाबदारीचा खेळ जयदुर्गा सुरई संघासाठी हवा होता आणि तो खेळ खेळण्याची क्षमता मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील याची आहे. त्याचं प्रमाण तो देतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जयदुर्गा सुरई. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय. बॉलला हवेत पाठवलंय. परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते. लगातार 3 षटकार खेचतोय केतन पाटील. ये भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. धावसंख्या पोहोचते 28 वर. GTC लाईव्ह वर प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात आणि लगातार 3 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. 2 षटक संपण्यासाठी अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पण यश जाधव वर तो टार्गेटचा खेळ खेळला जातोय केतन पाटीलच्या वतीने. पण अजून यशकडे खूप काही देण्यासारखं आहे आणि ते द्यावं लागेल. कारण आता जर तुमच्या मनात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाहीये. भीतीला बाजूला टाकून दबावाला बाजूला सारून तुम्हाला या अंतिम लढतीमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवावं लागेल. त्याचमुळे पहिले 4 चेंडू जरी यशच्या नावावर गेले नाहीत पण पुढच्या 2 चेंडूंवर वापसी करण्याची क्षमता यशकडे आहे. पाहूया तो वापसीचा खेळ पाहायला मिळतोय काय. पण काय भन्नाट फलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये
यशच्या विरोधात केतन पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. कॉन्टेस्ट आता फक्त सुरई वर्सेस मीरा रोड नाहीये, तर कॉन्टेस्ट आता यश वर्सेस केतन पाटील आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 वर. करायचा आहे पाठलाग 62चा, त्यापैकी 28 पूर्ण केल्यात. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. यश तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुल केलंय. बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच राहत नाहीये. आणि लगातार 4 चेंडू 4 षटकार. केतन पाटील इज द मॅन. नाना भोईर हे चांगल्या खेळाचं समर्थन करतात, मग तो कुठल्याही संघातून खेळाडू असू द्या. हे 4 षटकार त्यांनी पाहिले आणि 4 षटकार खेचणाऱ्या केतन पाटीलला 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं. चला सुरई, सफेद पडद्याच्या मागे. तुमच्या संघाला भुर्दंड नकोय, सफेद पडद्याच्या मागे. अजून सामना संपला नाहीये आणि क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, कारण वेळेबद्दल देखील सतर्क करायचं. रॉयल स्टनर्स सुरई, आपण व्हाईट पडद्याच्या मागे नाचा, त्यासाठी निर्बंध नाही आहेत, पण मैदानाच्या बाहेर बघा. भुर्दंड तुमच्यामुळे तुमच्या गावाला बसू शकतो. प्लीज सफेद पडद्याच्या बाहेर. तर धावसंख्या झालेली आहे 34. 34 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर द विकेट. यश. ओ कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. या षटकावर सडे तोडफोड. आम्हाला माहित नाही तडजोड, आम्हाला आवडते तोडफोड. या मैदानामध्ये, या षटकामध्ये फक्त केतन पाटील. चौकार. 4 धावा. झालेली आहे ती म्हणजे 38 धावा. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघा रिप्ले पाहायला मिळतोय. या मागच्या षटकाचा पहिला बॉल आडव्या बॅटनं स्लॉग हिट खेळलं. पहिल्या बॉल पासून तो त्यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आणि असं वाटलंच होतं का ते आता थांबण्याचं नाव नाही घेणार. त्यानंतर पुढचा बॉल आपण पाहतो तर जागा बनवली आणि त्या बीडचा फायदा उचलताना ऑनसाईडला आडव्या बॅटनं खेळताना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये तो षटकार खेचला. पुढचा बॉल आपण पाहतोय तो तिसरा होता षटकार. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये स्लॉग स्पिकचा फटका त्यांनी खेळला. स्क्वेअर लेगला क्लिअर केलं आणि त्यानंतर मात्र यशवरचं दडपण वाढत गेलं. हा 4था षटकार तो खेचतोय. आपण स्क्रीनवर पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा राईज होणारा बॉल होता, पुल करताना तो षटकार खेचला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर कव्हर झोन मध्ये चौकार खेचत त्यांनी एक चांगलीच धावसंख्या आपल्या संघासाठी बनवलेली आहे. एकूण मागचं षटक जे होतं ते 29 धावांचं होतं, ज्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि त्याचमुळे कदाचित रिझल्ट देणारं हे षटक ठरते का. पण जाऊन संपलाय कुठे. दानिश, ज्याने मागच्या 2 सामन्यांमध्ये उत्तम दर्जाची कंजूस गोलंदाजी केली होती, त्यांच्यावरची जबाबदारी वाढते. दानिश मॅन इन ऍक्शन ठरेल का रॉयल स्टनरसाठी. हलका त्याने बॉलला ग्लाइड केलाय. रुपेशला माहिती आहे की कसं खेळायचंय, कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय, त्याचं भान आहे. ते म्हणजेच रुपेशला. आणि रुपेशने फक्त 1 सिंगल पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली. जिंकण्यासाठी आता 17 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 17 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. या अंतिम लढतीमध्ये चांगला खेळ खेळण्याची अपेक्षा प्रत्येकाला असते. प्रत्येकाकडून ते स्वप्न पूर्ण केलं जात नाही, पण एका बाजूला त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय ज्यांच्याकडे मेहनत आहे आणि तीच मेहनत मागच्या षटकामध्ये केतन पाटील पाहायला मिळाली. पण या षटकामध्ये दानिश रैनी तो एक खेळ देईल का ज्या खेळासाठी त्याला कित्येक स्पर्धांमध्ये चांगलं बक्षीस मिळालेलं आहे. दानिश रैनी लेफ्ट आर्म आउट द विकेट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मॅचच्या आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण होते. 1 सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 40 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 22 धावांची. समालोचकाला पार्टी आहे. सुरई संघ जिंकला तर काय जयदुर्गा सुरई. बघा बक्षीस तर फक्त खेळाडूंनाच मिळते. नाव काय. मनीष भाई आणि रोशन वैद्य यांच्याकडून जर अंतिम सामना सुरई जिंकली तर पार्टी. चला 16 चेंडू 22. उलटा खेळण्याचा प्रयत्न. बघा हे महत्वाचं आहे. दानिशला माहिती आहे की फलंदाजाचा स्टान्स कसा ओळखायचा आहे. जेव्हा स्टान्स बदलला जातो अशा वेळेला मात्र दानिश अजून जास्त अभ्यासू गोलंदाजी करतो आणि त्याचमुळे एक डॉट बॉल रॉयल स्टनर्ससाठी महत्वाचा आहे. आणि पाहूया
तर आता 15 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा दानिश तयार लेफ्ट आउट द विकेट. पुन्हा एकदा वाईड आउट मी म्हणाला होतो दानिशकडे तो खेळ आहे ज्यासाठी त्याला ओळखलं जाते. अनुभवाच्या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं उत्तर हमखास सापडते आणि तोच खेळ रॉयल स्टरच्या वतीने दानिशचा पाहायला मिळतोय. 14 चेंडू 22ची गरज. 14 चेंडू 22ची गरज आहे. अंतिम लढत एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेली आहे आणि ते वळण कुठे घ्यायचंय कधी घ्यायचंय त्याचं भान संघातील खेळाडूंना असायला हवं. दानिशने आतापर्यंत हे षटक चांगलंच सांभाळलेलं आहे. पुन्हा एकदा येईल का डॉट बॉल. एक्झॅक्टली अंतिम सामना जसा व्हायला हवा तसाच होतोय. या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. जबाबदारी जाणीव फक्त असून चालत नाही ती पूर्ण करण्याची क्षमता असायला पाहिजे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दानिशची पाहायला मिळाली. दानिशने या षटकामध्ये काय केलंय 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेले आहेत. त्याचमुळे आता या सामन्यामध्ये आम्ही सुद्धा शिरकाव करणार आहोत. तेच आतापर्यंत दानिशच्या वतीने पाहायला मिळालंय. शेवटचा एक बॉल या तिसऱ्या षटकातला लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज आहेत रुपेश पाटील. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आयडी विक्सचा कव्हरचा बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न आमिर दाफेदार करेल. एक सिंगल पूर्ण होते. दुसऱ्यासाठी पलटले. 2 धावा पूर्ण केल्या जातात. अजूनही वेळ घेतला जातोय. तिसरा धावासाठी प्रयत्न. रुपेशचा कॉल होता नकार होता केतन पाटीलचा. चुकीचा कॉल रुपेशचा पण आता ते बाद होणार आहेत. या 2 धावा मिळत आहेत आणि तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळतात. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू मॅच इज ऑन. गेम इज ऑन. डोंट गो एनीवेअर. आपण घेतो एक छोटा साडीचे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. सुखी जनतेला ठेवतो लहान थोरांना आधार देतो. सुखी जनतेला ठेवतो लहान थोरांना आधार देतो. विचार देवरा मनानाचे घेतो मोठे महान कार्य करीतो. अहो संजय दादा संगतीला घेऊन लढतोय समाजासाठी. बघा लढतोय समाजासाठी. चला आता दोघांनी घ्या पाण्याचा आस्वाद घ्या कारण एकच बॉटल आहे आणि आपण अंतिम लढतीत पोहोचलेला. एन्जॉय करा. ड्रिंक्स ब्रेक आहे. तर एक बक्षीस होतं काय आता बोला. ओव्हर संपले. मनीष भाई आणि रोशन वजे यांच्याकडून एक बक्षीस आहे. जर सुरेश संघ अंतिम लढतीत जिंकला तर त्यांना पार्टी. ओके चला सुरेश संघ एन्जॉय. जर जिंकला तर तुम्हाला पार्टी आहे. चला मॅच ऑन करा. ड्रिंक्स ब्रेक थांबवा. चला मॅच ऑन करा मित्रांनो प्लीज. सर्वांच्या भावनांचा आदर तर नक्कीच आपण करतोय. खूप महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी. तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. काय अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जो क्षण प्रत्येक क्रीडा रसिकांसाठी आवश्यक असतो तो क्षण प्रत्येक क्रीडा रसिक अनुभवतोय. कारण अंतिम लढतीचा सामना आता निकाल कुठल्या संघाच्या बाजून जाईल अजूनही प्रेक्षक अनुत्तरित आहेत. प्रल्हादजी पाटील अलिमगर यांच्या वतीने सुद्धा आयोजनाला आणि सूर्य संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघा स्पर्धा आता पाहताना सर्वजण आता GTC लाईव्ह वर पोहोचलेले आहेत कारण अंतिम लढत ते शेवटच्या टप्प्यावर पोहोचले. सन्माननीय देवराम नाना भोईर यांचा देखील आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. जो क्रिकेटचा सामना अंतिम सामना व्हायला पाहिजे तसा घडतोय. फुल टॉस बॉल होता. लो होणारा दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय मिड ऑफला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईकवर आता फलंदाज येतात ते म्हणजेच आकाश येत आहेत. एकदा वाढती धावसंख्या पोहोचते. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. GTC लाईव्हच्या वतीने देखील खूप चांगलं पिक्चरायझेशन केलं जाते. प्रत्येक घडामोडीला घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवलं जाते. 500हून जास्त प्रेक्षक या अंतिम लढतीला पाहत आहेत कारण ही अंतिम लढत तशीच वळण घेणारी ठरते दोन्ही संघांच्या बाजूनं. 11 चेंडू 19ची गरज. पुढचा बॉल हाताळत असेल बॉलिंग मार्कवर राकेश सुवर्णा. ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे आमिर दाफेदार बॉलवर पोहोचत आहेत. तोपर्यंत रन अँड टर्न 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक धावेचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे. त्याचमुळे आता तो वेग धावण्याचा सुद्धा पाहायला मिळतो सुरई संघातील फलंदाजांचा. केतन आणि आकाशची ही पार्टनरशिप महत्वाची आहे कारण रुपेश हे बाद झाले 5 वर.
सुजित बाद झाले 0वर, निशांत बाद झाले 0वर. त्यानंतर केतनचा तो एक वादळी खेळ आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. पण आता आकाशची साथ त्याला मिळते का? कारण आकाशने या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला आहे या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. राकेश सुवर्णा आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवर परफेक्ट पिचिंगचे बॉल हाताळतोय. पुढचा बॉल राकेशचा, चांगला बॉल पुन्हा एकदा खोलात ठेवलेला, ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा बिझी होत आहेत आमिर दाफेदार. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल नाकारलेला आहे. कारण बचेंगे तो और भी लढेंगे, त्याचमुळे अजूनही धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये हे दोन्ही फलंदाज नाही आहेत. एक सिंगल मिळते, धावसंख्या पोहोचते 46 वर. 3 गडी बाद जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक मोठा फटका आला तर सामना जवळ आहे सुरईच्या. एक विकेट आला तर सामना जवळ जाईल रॉयल स्टार मिराऊटच्या. पाहूया नक्की नेमक्या पुढच्या चेंडूवर घडतंय काय. 9 चेंडू 16ची गरज. पुढचा बॉल राकेश सुवर्णाचा, थोडासा दुरून खेळला, रूम मिळाला आणि त्यानंतर मग आमिरचा अप्रतिम प्रयत्न बॉल अडवण्याचा. आपल्या संघासाठी आमिरने 2 धावा वाचवलेल्या आहेत. चांगल्या खेळासाठी टाळ्या मिळतात आणि या टाळ्या मिळतात आमिर दाफेदारला. पण तितका चांगला स्ट्रोक खेचतोय तो मध्ये फलंदाज केतन. 2 धावा वाढतील, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 48 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 8 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. रिमेंबर कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे जयदुर्गा सुरई संघाला या 14 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा आपण सज्ज होतोय या अप्रतिम क्षणासाठी, ज्या क्षणाची आपण मागच्या 5 दिवसांपासून वाट पाहत होतो. राकेश सुवर्णा ओव्हर द विकेट. 8 चेंडू 14. बॉल हवेत आहे पण नो मॅन्स लाईन मध्ये पडेल. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आमिर दाफेदार बॉलवर पोहोचतायत. बॉटिंग एंडला थ्रो, पण यश बॅकअप देण्यासाठी त्या ठिकाणी प्लेअर आहेत. 2 धावा मिळतात आणि अशा पद्धतीने 50 ओलांडले जयदुर्गा सुरई जिंकण्यासाठी. 7 चेंडू 12. टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. काय खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रेक्षक सुद्धा जे काम आहे ते काम पेंडिंग ठेवून या सामन्याचा आनंद घेत आहेत. घरी जाण्याची कुठची इच्छा नाहीये, कारण हा अंतिम सामन्याचा निकाल पाहूनच आम्ही हे मैदान सोडणार आहोत. 30 मनीषा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये. या मैदानाचा 7-12 कोणाच्या नावावर माहित नाही, पण नक्कीच आता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 12 रन्स. शेवटचा बॉल खूप महत्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने. आणि पाहूया कुठला संघ या शेवटच्या बॉलवर आपलं वर्चस्व राखतोय. 7 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत. फलंदाज केतन पाटील. फुल टॉस स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतायत. चांगला स्टॉप. पूर्ण सर्वस्व पणाला लावून ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण तितक्याच वेगाने ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता पुन्हा एकदा पोहोचते ते म्हणजे 52. टाळ्या होऊन जाऊया दोन्ही संघांसाठी, कारण सामना आता जबरदस्त शेवटच्या षटकावर आलेला आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच झालं. 6 बॉल 10 रन्स. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. चला थांबू नका. जो मोमेंटम आपण जो प्रेक्षकांना दिलेला आहे तो मोमेंटम तसाच टिकवून ठेवायचा आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज आणि त्यामध्ये केतनचं योगदान किती आहे. गोट्या पाटील 13 चेंडू मध्ये 44 धावांवर केतन पाटील खेळतोय. अंतिम लढतीमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का केतन पाटीलचं, हा आमचा मुख्य म्हणजे दाखवला जातोय. पूर्ण भोईर परिवार आपण पाहतोय. खरं तर संजय दादा भोईर हे वैद्यकीय रजेवर आहेत, पण ते GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवरून या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत, अपडेट घेत आहेत, आढावा घेत आहेत. या स्पर्धेमध्ये काय व्यवस्थित चाललंय का हे शहानिशा करतायत. शेवटच्या षटकाची जबाबदारी उचलतायत दानिश रैनी. आणि शेवटचे 6 बॉल्स कुठल्या संघाच्या बाजूने जातील. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आकाश. 6 चेंडू 10 धावांची गरज. जयदुर्गा सुरई 52 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. खोलात ठेवलेला बॉल होता. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, थोडा वेळ घेतोय पण बॉल कलेक्ट करतोय. थ्रो थोडा वाईड होता. एक सिंगल पूर्ण केली जाते. 5 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 9 धावांची. एक चेंडू महत्वाचा आहे, एक क्षण महत्वाचा, एक सेकंद महत्वाचा आहे. त्याचमुळे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जर या सामन्यामध्ये मनासारखा निकाल लागला आहे तर म्हणतात ना की 1% संधी मिळाली तर तुम्हाला 100% एफर्ट्स लावावे लागतात. आणि त्याच 1% संधीच्या शोधामध्ये हे दोन्ही संघ आहेत.
आतापर्यंत सामना चांगला रंगलाय. दोन्ही संघ या शर्यतीमध्ये एका स्थानावर आहेत. पुढे कोण जाईल पुढचा चेंडू ते ठरवणार आहे. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर दानिश रैनी, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. 5 चेंडू 9 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळलाय, बॉल जातोय लॉंग ऑन काउकनर झोन मध्ये. एक सिंगल पूर्ण केले जाते वेगानं. दुसरा धावण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल का त्याची शहानिशा आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून करणार आहोत. बॅटर इज सेफ ऑर नॉट, लेट्स चेक. कारण हा एक महत्वपूर्ण निर्णय असेल. कारण मॅन इन ऍक्शन ज्यांनी अर्धशतकाच्या उंबरट्यावर आले, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केले, पण दुसऱ्या धावेचा मोह झाला. स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवायची होती. फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण करतो जीटीसी लाईव्ह वर. आणि जो निर्णय फलंदाजाचा होता दुसरी धाव घेण्याचा, तो निर्णय चुकला. बॅटर बाद झाला. एक धाव मोजली जाईल. जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावांची गरज. केतन, पण केतन साठी टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. ज्याने अंतिम लढतीमध्ये 1 मॅन शो खेळला, आपल्या संघासाठी सर्व समर्पण दिलं, दुसऱ्या षटकावर पूर्णपणे कॅपिटलाइज केलं आणि आता ते बाद झाले. कॅप्टन आहेत, पण कॅप्टनची जबाबदारी जी उरलेली आहे ती इतर फलंदाजांना घ्यावी लागेल. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. कौतुक तर या ठिकाणी दानिशचं सुद्धा व्हायला हवं, कारण दानिशने पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. शेवटचे 4 बॉल्समध्ये 8ची गरज आहे. बघा, सामना कोणीही जिंका, पण ते स्टम्प्स कोणी काढू नका. त्या ठिकाणी वायर्स लागलेले आहेत, स्टम्प कॅमेरा आहे, माईक आहे, त्याचमुळे स्टम्प्स कोणी उखाडू नका प्लीज. स्टम्प जशा आहेत तशा राहू द्या. आपण एन्जॉय करा, पण खेळपट्टीच्या बाजूला. तर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. सामना बॅलन्स्ड आहे. अजूनही पुन्हा एकदा पुनरागमन जयदुर्गा सुरई संघाचं अपेक्षित आहे. पण एका बाजूला पाहूया दानिशच्या वतीनं जी सुरुवात या षटकाला मिळालेली आहे, ती सुरुवात तो शेवटपर्यंत टिकून ठेवतोय का. 4 चेंडू 8ची गरज. हलक्याने बॉलला चॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. डीप एक्स्ट्रा कव्हरचा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. या क्षणाला मोठ्या फटक्यांची गरज आहे की ग्राउंड स्ट्रोकची गरज आहे, त्याचं भान फलंदाजाला आहे. 2 धावा पूर्ण केले जातात. समर्पण देतोय पियुष. स्ट्राईक मध्ये आकाशला. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. फलंदाज होतोय. धावाची सुरुवात बाद. कधी हरलाच नाही, मागं फिरला मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. त्याचमुळे सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणीच जाणार नाही. सामन्याचा निकाल कोणत्याही संघाच्या बाजूला लागू दे, पण प्रेक्षक आपल्या भावनांवर लक्ष ठेवा. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. 3 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 7व्या क्रमांकावर संदीप. पण एका सामन्यामध्ये आकाशने जो खेळ खेळला होता तो पुन्हा एकदा लक्षात घेऊन या शेवटच्या टप्प्यावर आपल्या सामन्याच्या बाजूनं परिणाम घेऊन जायचा असेल तर तो प्रयत्न आकाशला करावा लागेल. दानिशने आतापर्यंत या षटकाची सुरुवात भन्नाट केले. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. लास्ट मोमेंट ऑफ दिस फायनल मॅच. ओव्हर द विकेट दानिश. ड्राईव्ह केले बॉलला. पुन्हा एकदा आमिर बिझी होतात, पण आमिर चुकले. फंबल झाले तर मग त्या चुकीचा फायदा मैदानाच्या फलंदाज उचलतील. जर मैदानात गंमत झाली तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 1च्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 बॉल्स अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आमचे बंटी पटेल सांगतात की हार्टबीट वाढल्या सर्वांच्या. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे, तितका गरमागरम सामना प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याचा निकाल अजूनही अस्पष्ट आहे. निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जाईल त्याची शहानिशा आपण करणार आहोतच. तोपर्यंत घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
टाळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. जर सामना तुम्हाला आवडला असेल, ज्या ठिकाणी तुम्ही आहात शिट्ट्या टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण तुम्ही क्रिकेटसाठी आलेला आहात. जिंकू कोणीही दे, पण तुमचं क्रिकेटवरचं प्रेम दिसते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आकाश. बॉलिंग ट्रॅकवर दानिश रैनी. 2 balls and 4 runs required to win. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केलं, पुन्हा एकदा ताकदीने खेळलाय. बॉल जातोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेस बॉल कलेक्ट केला जातोय. थ्रो बॉलिंग एंडला येतं. गॅदर झाला नाही बॉल गॅदर झाला नाही. बॉल गॅदर व्हायला हवा होता. यावेळेस आमिर चुकला नव्हता, यावेळेस दानिश चुकला. या ठिकाणी मिळाला 2 धावा. जिंकण्यासाठी 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. नेल बायटिंग सामना. जे जागेवर बसलेत ते आता उठलेत. ज्यांच्याकडे खुर्च्या आहेत ते खुर्च्याने उभे राहिलेले आहेत. प्रेक्षकांचा देखील आनंद आता गगनाला भिडणारा राहिलेला आहे. प्रत्येक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ते कुतूहल आहे की सामना नेमकाच कुठला संघ जिंकेल. 1 चेंडू 2ची गरज आहे. लक्षात घ्या, नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट, नो टॉस विन, फक्त कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, हा शेवटचा मोमेंट आहे. शेवटचा मोमेंट नक्कीच आपल्या लक्षात राहणारा ठरेल. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर आपल्या हृदयावर हात ठेवून बसलेत. त्यांची हृदयाची धडधड आमच्या समालोचन कक्षामध्ये ऐकायला येते, कारण त्यांना देखील वाटते की त्यांचा संघ जिंकावा. पण मैदानाच्या आतमध्ये खूप काही घडते, खूप काही बिघडते. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, पण हा सामना शेवटच्या बॉलवर जरूर आलाय. त्याचमुळे दोन्ही संघ ही स्पर्धा जिंकते. पण टाळ्या देखील पुन्हा एकदा मला ऐकायला यायला हव्यात. त्या तुमचं प्रोत्साहन या दोन्ही संघाला मिळायला हवं. 1 चेंडू 2ची गरज. 1 ball 2 runs required to win. कंपल्सरी चेस आहे. त्याचमुळे मागच्या 59 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला तितकं महत्व नाहीये. या पुढच्या 1 बॉलवर तुम्ही 1 लाख रुपये घेणार आहात की तुम्ही 50,000 घेणार आहात हे ठरणार आहे. तुम्ही विजयी ठरणार आहात की तुम्ही उपविजेता ठरणार आहात हे ठरणार आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना क्रुशियल मोमेंटवर आलाय. चला टाळ्या होऊन जाऊ द्या या शेवटच्या बॉलसाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. एका बाजूला आता जय दुर्गा सुरईचे प्रेक्षक, एका बाजूला रॉयल स्टार्स मिरावरचे प्रेक्षक. आपल्या चाहत्यांना तो आनंदाचा धक्का देण्याचं काम कुठला संघ करेल पाहूया. 1 चेंडू 2ची गरज. दानिश तयार आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी. एका बाजूला आकाश तयार तो अभिमान टिकवण्यासाठी सुरईचा. सामना जिंकलाय त्यामुळे रॉयल स्टार अभिनंदन. हार्ड लक